महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धनमध्ये मद्यपी पर्यटकांविरोधात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर। मद्यप्राशन केलेल्या पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। श्रीवर्धन शहरासह हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर येत असतात। मात्र मद्यपी पर्यटकांमुळे आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत। गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये हरिहरेश्वर येथे पुणे येथून आलेल्या पर्यटकांनी रूमखेड्याच्या वादातून रूम मालकाच्या बहिणीवरती स्कॉर्पिओ चढवून तिला मारण्याची घटना घडली होती। तर श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरून मार्गावरून एका थार गाडीने श्रीवर्धन येथील व्यावसायिक परवेज हमदुले यांना जोरदार धडक देऊन त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले होते। तर मागच्याच आठवड्यात दिवेआगर बोर्ली पंचतन मार्गावरती एका दुचाकीस्वाराला एका पर्यटकांच्या गाडीने 1.5 किलोमीटर फरफटत नेऊन त्याच्या देखील मृत्यूला कारणीभूत मद्यपी चालकच ठरला होता। काल सकाळी श्रीवर्धन बाजारपेठेत देखील 9:30 वाजण्याच्या सुमारास एक मद्यप्राशन केलेल्या कार चालकाने 2 व्यक्तींना उडवले असते। एवढ्या वेगाने तो गाडी श्रीवर्धन बाजारपेठेकडून चालवत होता। स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा करून पोलिसांना प्राचारण करून सदर मद्यपी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी सदर मद्यप्राशन केलेल्या चालकावरती गुन्हा दाखल करून न्यायालयात पाठवले असता न्यायालयाने 10,000 रुपये दंड सदर मद्यपी पर्यटकाला केल्याची घटना घडली आहे। त्यानंतर पुन्हा काही पर्यटक श्रीवर्धनमध्ये मद्य पिऊन गाडी चालवताना पोलिसांना आढळून आले। त्यांच्यावर देखील श्रीवर्धन पोलिसांनी कारवाई केली। वाढत्या पर्यटनाबरोबरच स्थानिक नागरिकांसाठी मद्यप्राशन करून बेदरकारपणेच गाड्या चालवणारे पर्यटक ही स्थानिक नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे। लवकरच श्रीवर्धन, दिघी, सागरी पोलीस ठाणे, म्हसळा पोलीस ठाणे या ठिकाणी ब्रेथ एनालायझरद्वारे येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करण्यात येणार आहे। कोणीही पर्यटक मद्य पिऊन गाडी चालवताना आढळल्यास त्यांच्यावरती ड्रिंक अँड ड्राईव्हचे गुन्हे दाखल केले जातील असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे। सर्व पर्यटन व्यावसायिकांनी आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांना मद्यपान करून वाहन न चालवण्याबाबत सूचना कराव्यात। तसेच समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाताना वाहन आपल्या हॉटेल किंवा रिसॉर्ट जवळच ठेवावे। बीचवरती वाहने घेऊन जाऊ नये, कारण त्या ठिकाणी पार्किंगसाठी अत्यंत कमी वाहने उभी राहतील अशी व्यवस्था आहे। तसेच मद्य प्यायलेल्या पर्यटकांनी ड्राईव्ह न करता पायी जावे किंवा त्यांना रिक्षा बोलावून रिक्षातून पाठवण्याची व्यवस्था करावी। लवकरच श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडून देखील सर्व पर्यटन व्यावसायिकांची एक बैठक आयोजित करण्यात येऊन त्या बैठकीमध्ये अशा प्रकारच्या सूचना देण्यात येणार आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।